मित्रो नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे आणि आज आपण पाहणार आहोत 12वीच्या इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. मित्रो 2021 मध्ये होणाऱ्या इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेचं हे स्वरूप आहे. त्या संदर्भात नुकतीच ट्रेनिंग झालेली आहे आणि त्यानंतरचं हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. चला तर मग पाहूया आपली 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेची इंग्लिशची प्रश्नपत्रिका कशी असेल. मित्रो मागील ॲक्टिव्हिटी सीटप्रमाणेच ही ॲक्टिव्हिटी सीट देखील 80 मार्काची असेल आणि यामध्ये एकूण 4 सेक्शन्स असतील आणि त्या 4 सेक्शनमध्ये 5 प्रश्न असतील. मित्रो पहिलं सेक्शन हे प्रोज पॅसेजेससाठी असेल. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 असतील. त्यामध्ये 2 पॅसेजेस असतील. त्याचबरोबर या प्रश्नांच्या बी मध्ये ग्रामर असेल. क्वेश्चन नंबर 2B मध्ये समरी रायटिंग असेल आणि क्वेश्चन नंबर 2C मध्ये माइंड मॅपिंग हा नोट मेकिंगचा प्रकार असेल. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे दोन्ही मिळून एकूण 34 मार्कासाठी 34 मार्क्ससाठी असतील. मित्रो सेक्शन 2 हे पोएट्रीसाठी आहे. पोएट्री म्हणजे कवितांवर एकूण 14 मार्काचे प्रश्न असतील. यामध्ये एकूण 2 प्रश्न आहेत. सेक्शन 3 हे रायटिंग स्किल्ससाठी असेल. आपल्या पुस्तकामध्ये सेक्शन 3 हे रायटिंग स्किल्ससाठी ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रायटिंग स्किल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यावर आधारित त्याचबरोबर 11वी मधील काही रायटिंग स्किल्सचा देखील या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. त्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं लेखन करायचं आहे. एकूण 4 बिट्स असलेल्या या रायटिंग स्किलला एकूण 16 मार्क आहेत. तर सेक्शन 4 हे आपल्या पुस्तकामध्ये सेक्शन 4 वर आधारित म्हणजेच नॉव्हलवर आधारित असेल. या ठिकाणी देखील 4 बीट आहेत आणि एकूण 16 मार्क आहेत. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेचं सेक्शननुसार आणि प्रश्नानुसार आपण स्वरूप पाहिलेलं आहे. 4 सेक्शन आहेत आणि एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 5 प्रश्न असतील. तर आता आपण एका प्रश्नाची माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया सेक्शन नंबर 1. मित्रो सेक्शन 1 हा प्रोजवर आधारित आहे. क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपल्या पुस्तकामधील म्हणजे सेक्शन 1 मधील उतारा येईल आणि 12 मार्कासाठी मागील ॲक्टिव्हिटी शीट प्रमाणेच या ठिकाणी प्रश्न असतील किंवा ॲक्टिव्हिटीज असतील. क्वेश्चन 1B हा व्याकरणावर आधारित असेल. या ठिकाणी 4 मार्कासाठी 4 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला सूचनेनुसार करावायच्या आहेत. क्वेश्चन 2A या ठिकाणी देखील उतारा असेल, परंतु हा उतारा पुस्तकाबाहेरील असेल आणि या ठिकाणी देखील 12 मार्कासाठी आणि क्वेश्चन 1A मधील ॲक्टिव्हिटी प्रमाणेच ॲक्टिव्हिटी असतील. तर क्वेश्चन 2B हा समरी रायटिंगसाठी असेल. समरी रायटिंग देखील मागील ॲक्टिव्हिटी शीट प्रमाणेच आहे. क्वेश्चन 2C हा माइंड मॅपिंग म्हणजेच नोट मेकिंग साठी असेल. पूर्वी जे क्वेश्चन 2 आणि 3 मध्ये जे प्रश्न होते समरी रायटिंग आणि नोट मेकिंग तेच प्रश्न या ठिकाणी बी आणि सीच्या रूपाने आपल्याला दिलेले आहेत. क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 2A हे दोन्ही प्रश्न सारखेच आहेत, म्हणून या दोन्ही प्रश्नांचा आपण एकत्रित विचार केलेला आहे. दोन्ही प्रश्नांसाठी सारखीच सूचना असेल. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो अशा प्रकारची सूचना असेल. 12+12 अशा प्रकारे 24 मार्कासाठी हे 2 प्रश्न आहेत. क्वेश्चन 1A मध्ये पुस्तकातील उतारा असेल आणि क्वेश्चन 2A मध्ये पुस्तकाबाहेरील उतारा असेल. इतकाच फरक या दोन्ही प्रश्नांमध्ये आहे. चला तर मग क्वेश्चन 1A आणि 2A मध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतील ते पाहूयात. A1 मध्ये ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ द पॅसेज म्हणजे सर्वसामान्यपणे हा पॅसेज आपल्याला कळलाय का, किंवा या पॅसेजमधील संदेश आपल्याला कळलेला आहे काय, किंवा या पॅसेजमध्ये ज्या विषयाची चर्चा केलेली आहे तो विषय आपल्याला कळलेला आहे काय, किंवा पॅसेजचा सार आपल्याला करता येतो काय. अशा प्रकारचे प्रश्न 2 मार्कासाठी असतील. प्रत्यक्ष प्रश्न कसे असतील ते आपण पाहूया. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटपैकी योग्य स्टेटमेंट आपल्याला पॅसेजमधील अर्थाच्या आधारे निवडायचं आहे किंवा योग्य पर्याय निवडायचा आहे किंवा दिलेली ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. पॅसेजमध्ये जे सांगितलेलं आहे
ते अर्ध दिलेलं असेल आणि आपल्याला वाक्य लिहून ते पूर्ण करण्यासाठी सांगू शकतील, किंवा रिकाम्या जागा भरण्यासाठी सांगू शकतील, किंवा पॅसेजमध्ये घटनांचा क्रम दिलेला असेल, त्या घटना आपल्याला क्रमाने लावण्यासाठी सांगू शकतील. अशा प्रकारे एक प्रकारे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न या ठिकाणी असेल. A2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप परंतु ज्याची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त आहे अशा प्रकारचा प्रश्न असेल. फॅक्ट्स आर स्कॅटर्ड इन द एक्स्ट्रॅक्ट. जी माहिती आहे ती एका ठिकाणी आपल्याला कदाचित या ठिकाणी सापडणार नाही, ती पॅसेजमध्ये विखुरलेली असेल. आणि या उपप्रश्नांना प्रत्येक उपप्रश्नाला 2 मार्क आहेत. A3 मध्ये आपल्याला इन्फ्रन्स म्हणजे अनुमान लावायचं आहे, इंटरप्रिट म्हणजे आपल्याला अर्थ काढायचा आहे किंवा ॲनालिसिस करायचं आहे, विश्लेषण छाननी दिलेली माहिती आपल्याला योग्य प्रकारे वापरता येते का हे या ठिकाणी टेस्ट करण्यात येईल 2 मार्कासाठी. A4 मध्ये पूर्वीप्रमाणेच पर्सनल रिस्पॉन्स वर आधारित प्रश्न आहे. या ठिकाणी आपलं मत विचारण्यात येईल किंवा तशीच परिस्थिती निर्माण झाली तर आपण काय कराल, समान अनुभवाला कसा प्रतिसाद द्याल याविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी 2 मार्कासाठी लिहायची असेल. कदाचित A4 मध्येच फक्त आपल्याला जास्त लिहिण्याची गरज पडेल. वरील प्रश्नामध्ये कदाचित आपल्याला दिलेल्या ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन निवडण्याची गरज पडेल. A5 मध्ये लँग्वेज स्टडी म्हणजेच ग्रामरवर आधारित 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. या ॲक्टिव्हिटीज देखील अल्टरनेटिव्ह बेस्ड असतील म्हणजे पर्याय निवडायचा असेल उत्तराचा, किंवा डू ॲज डायरेक्टेड असेल सूचनेनुसार आपल्याला वाक्य बदल करायचा असेल, किंवा ट्रान्सफॉर्मेशनची ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला करावयास सांगू शकतील. A6 मध्ये शब्दांवर आधारित ॲक्टिव्हिटीज असतील. या ठिकाणी देखील 2 ॲक्टिव्हिटीज असतील 2 मार्कासाठी. अशा प्रकारे एकूण 12 मार्काची विभागणी या उपप्रश्नामध्ये अशा प्रकारे झालेली असेल. मित्रो, आता आपण वळूया क्वेश्चन 1B, 2B व 2C कडे. क्वेश्चन 1B हे नॉन टेक्स्च्युअल ग्रामरवर आधारित असेल. या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच व्याकरणावर एकूण 4 ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत. त्या प्रश्नाची विभागणी B1 व B2 अशी करण्यात आलेली आहे. B1 मध्ये एकूण 3 ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायच्या आहेत 3 मार्कासाठी. तर B2 मध्ये ज्याप्रमाणे 10वीला पूर्वी स्पॉट द एरर, चूक ओळखा आणि वाक्य दुरुस्त करून लिहा अशा प्रकारचा प्रश्न असायचा, तशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. क्वेश्चन 2B मध्ये समरी रायटिंगसाठीच प्रश्न असेल, काही पॉईंट्स दिलेले असतील आणि क्वेश्चन नंबर 2A मधील उतार्याच्या मदतीने आपल्याला त्या ठिकाणी सारांश किंवा समरी करावायची आहे एकूण 3 मार्कासाठी. पूर्वीप्रमाणेच 3 मार्क आहेत या ठिकाणी. क्वेश्चन 2C मध्ये माइंड मॅपिंग म्हणजेच नोट मेकिंग. पूर्वी जो नोट मेकिंगचा प्रश्न होता तोच प्रश्न या ठिकाणी आहे. फक्त या ठिकाणी कदाचित पॅसेज येणार नाही, फक्त सूचना येतील आणि त्यानुसार आपल्याला काही पॉईंट्स लिहायचे आहेत, नोट्स लिहायचे आहेत, किंवा डायग्राम पूर्ण करण्यासाठी सांगू शकतात, ग्राफिक किंवा टेबल पूर्ण करण्यासाठी सांगू शकतात, ट्री डायग्राम पूर्ण करण्यासाठी सांगू शकतील. माइंड मॅपिंगमध्ये एक्सरसाइजेसचे फायदे अशा प्रकारचा एक मुद्दा आपल्याला देऊ शकतील. त्यामधील 1-2 मुद्दे अगोदरच दिलेले असतील आणि बाकीचे मुद्दे आपल्याला लिहावयास सांगू शकतील. मित्रो, आता आपण वळूया सेक्शन नंबर 2 कडे. सेक्शन 2 हे पोएट्रीसाठी असेल. यामध्ये क्वेश्चन नंबर 3A मध्ये कवितेमधील उतारा दिलेला असेल आणि त्यासाठी 10 मार्क असतील. तर क्वेश्चन नंबर 3B मध्ये दुसऱ्या कवितेमधील उतारा दिलेला असेल आणि या ठिकाणी मात्र या उतार्याचं काव्य रसग्रहण म्हणजे पोएटिक ॲप्रिसिएशन आपल्याला करावायचं आहे. ते कशा प्रकारे आपल्याला करावे लागेल ते आपण पाहणारच आहोत. हे 4 मार्कासाठी आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया क्वेश्चन नंबर 3A. क्वेश्चन 3A मध्ये रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो अशा प्रकारची सूचना असू शकेल. 10 मार्कासाठी एकूण 5 ॲक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. प्रत्यक्ष कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतील आपण पाहूयात. A1 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल किंवा ग्लोबल अंडरस्टँडिंगशी संबंधित 2 मार्कासाठी ॲक्टिव्हिटी असेल, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट समजलाय काय हे या ठिकाणी टेस्ट करण्यात येईल. A2 मध्ये देखील
अंडरस्टँडिंग ऑफ द गिवन एक्स्ट्रॅक्ट अशा प्रकारचंच कौशल्य टेस्ट करण्यात येणार आहे. A3 मध्ये पर्सनल रिस्पॉन्सवर ॲक्टिव्हिटी असेल, जसं इंडियन व्ह्यूवर्स ही आपली कविता आहे, त्या ठिकाणी इंडियन व्ह्यूवर्सच्या लाईफविषयी माहिती दिलेली आहे. आपल्याला अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी कराव्यास सांगू शकतील. हाऊ विल यू हेल्प इंडियन व्ह्यूवर्स असं विचारू शकतील आणि त्याचं उत्तर आपल्याला लिहिण्यास सांगू शकतील. A4 मध्ये पोएटिक डिव्हायसेसवर ॲक्टिव्हिटी असेल, जसे फिगर ऑफ स्पीच, राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स किंवा आणखी काही पोएटिक लँग्वेजवर ॲक्टिव्हिटी असू शकेल. A5 मध्ये पोएटिक क्रिएटिव्हिटी, पूर्वीच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये देखील पोएटिक क्रिएटिव्हिटीवर प्रश्न होता. अनेक प्रकारे पोएटिक क्रिएटिव्हिटीवर प्रश्न असू शकतील. अंडरलाईन केलेले शब्द बदलून दुसरे शब्द लिहा किंवा दिलेले शब्द लिहा किंवा दिलेले शब्द वापरून ओळी तयार करा किंवा दिलेल्या ओळीला रायमिंग साधणारी ओळ लिहा. अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी असू शकतील. आता आपण पाहूया क्वेश्चन 3B, जो पोएटिक ॲप्रिसिएशन म्हणजेच उतार्याचे रसग्रहण यासाठी असेल. 4 मार्कासाठी पहा सूचना कशी असू शकते. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. काही सूचना दिलेल्या असतील आणि त्यानुसार आपल्याला कवितेचं रसग्रहण किंवा गुणग्रहण, कवितेमध्ये काय चांगलं आहे, काय आवडलं इत्यादी गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. कवितेचा विषय, प्रश्नाचे प्रकार पाहूया आपण. B1 मध्ये थीम अँड सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. कवितेचा विषय काय आहे, जसं इंडियन व्ह्यूवर्सचा विषय आहे 3 स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमध्ये कोणत्या विषयाची चर्चा करण्यात आलेली आहे हे या ठिकाणी विचारू शकतील. B2 मध्ये कविता कोणत्या प्रकारची आहे, कवितेची भाषा कशी आहे किंवा स्टायलिस्टिक फीचर्स ऑफ द पोएम अशा प्रकारे एका मार्कासाठी विचारण्यात येईल. उदाहरणार्थ सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता फ्री वर्स आहे, ही कविता ड्रामॅटिक मोनोलॉगमध्ये आहे. किंवा इंचकेप रॉक ही कविता एक बॅलड आहे. अशा प्रकारे कवितेचा प्रकार वगैरे विषयी या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज विचारू शकतील. B3 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स किंवा कवितेवर तुमचं मत विचारण्यात येईल. म्हणजे तुम्हाला कविता कशी वाटली, कवितेमधील कोणता भाग आवडला किंवा एखादा भाग आवडला नसल्यास का आवडला नाही, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात. आता आपण बोलत आहोत सेक्शन नंबर 3, जे रायटिंग स्किलवर आधारित आहे. मित्र, आपल्या पुस्तकामधील सेक्शन 3 मध्ये काही रायटिंग स्किल्स दिलेले आहेत. या ठिकाणी जे रायटिंग स्किल्स आपल्याला वापरावायचे आहेत ते 11वीला देखील आपण शिकलेलो आहोत, म्हणून लक्षात ठेवा 11वीचं पुस्तक देखील आपल्याला वापरावं लागेल आणि त्या कौशल्याच्या आधारे आपल्याला या ठिकाणी लेखन करायचं आहे. एकूण या ठिकाणी 4 प्रश्न असणार आहेत, A, B, C आणि D. क्वेश्चन 4A मध्ये कोणत्या प्रकारचं लेखन कौशल्य आपल्याला वापरायचं आहे ते आपण पाहूया. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस. आपल्याला या ठिकाणी मेसेज लिहायचा आहे किंवा स्टेटमेंट ऑफ द पर्पस, उद्देशाचे विधान ज्याला आपण म्हणतो. युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला आपल्याविषयीची माहिती लिहावी लागते. एक प्रकारे आपली शैक्षणिक माहिती, आपल्या आवडी, कशामुळे आपल्याला विशिष्ट कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, या गोष्टी आपल्याला लिहावे लागतात, त्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहे. किंवा ग्रुप डिस्कशन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. अशा प्रकारचे 3 ऑप्शन या ठिकाणी दिलेले असतील आणि त्यापैकी एका ऑप्शनवर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे 4 मार्कासाठी. क्वेश्चन 4B मध्ये आपल्याला ईमेल रायटिंग आहे, ईमेल लिहायचा आहे. ईमेलच्या रचनेनुसार ईमेल लिहायचा आहे. ईमेल कसा लिहायचा हे आपण 11वीला शिकलेलो आहोत. किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यूसाठी प्रश्न तयार करणे, हे 2 प्रश्न मागील ॲक्टिव्हिटीमध्ये देखील होते. या ॲक्टिव्हिटीज आपल्याला या ठिकाणी 4 मार्कासाठी करायच्या आहेत. क्वेश्चन 4C मध्ये स्पीच रायटिंग असेल किंवा कॉम्पेअरिंग किंवा एक्सपान्शन ऑफ आयडिया, अशा प्रकारच्या 3 ॲक्टिव्हिटीपैकी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. स्पीच रायटिंग पूर्वीच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये क्वेश्चन नंबर 7B मध्ये आपल्याला 3 मार्कासाठी होतं. या ठिकाणी हे 4 मार्कासाठी आहे. कॉम्पेअरिंग म्हणजे सूत्रसंचलन,
सूत्रसंचालन करत असताना कोणत्या प्रकारचे टप्पे कौशल्य वापरावे लागतात ते या ठिकाणी आपल्याला वापरायचे आहेत. किंवा एखादा सुविचार दिलेला असेल, जसं वेल बिगन इज हाफ डन या प्रकारचा थॉट आपल्याला दिला तर कशा प्रकारे आपण त्याला एक्सपांड करू शकतो, त्यावर लिहू शकतो, हे या ठिकाणी टेस्ट करण्यात येणार आहे. क्वेश्चन 4D मध्ये आपल्याला रिव्ह्यू रायटिंग आहे. रिव्ह्यू म्हणजे परीक्षण. मग हे पुस्तक परीक्षण असेल, सिनेमाचं परीक्षण असेल किंवा नाटकाचं परीक्षण असेल, अशा प्रकारे आपल्याला रिव्ह्यू लिहायचा आहे. किंवा ब्लॉग रायटिंग आहे या ठिकाणी, किंवा अपील आवाहन. पूर्वीच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये आपल्याला अपीलिंग ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला लिहावयास सांगत असत, तशाच प्रकारचं अपील या ठिकाणी आपल्याला करावायचं आहे. 3 ऑप्शन्सपैकी एका ऑप्शनवर आपल्याला 4 मार्कासाठी लिहायचं आहे. अशा प्रकारे सेक्शन 3 हे एकूण 16 मार्कासाठी आहे. या ठिकाणी 4 प्रकारचे कौशल्य किंवा 4 प्रकारच्या रायटिंगच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करावायच्या आहेत. आपण आता वळत आहोत शेवटच्या सेक्शनकडे, ते म्हणजे सेक्शन नंबर 4. हे आपल्या पुस्तकामधील सेक्शन नंबर 4 इंग्लिश नॉव्हेलवर आधारित आहे. त्या ठिकाणी 4 चॅप्टर्स दिलेले आहेत, त्यावर आधारित या ठिकाणी आपल्याला या 4 ॲक्टिव्हिटीज करावायच्या आहेत. ABCD. प्रत्येक रायटिंग स्किलला ॲक्टिव्हिटीला 4 मार्क आहेत. अशा प्रकारचे 4 प्रश्न या ठिकाणी आहेत. क्वेश्चन 5A मध्ये जे आपल्या पुस्तकामधील सेक्शन नंबर 4.1 मध्ये हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल हे जे चॅप्टर आहे त्यावर आधारित या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न 2 प्रश्न असतील 4 मार्कासाठी. म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी आपल्याला 2 मार्क आहेत. आणि प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील म्हणजेच MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे पर्याय निवडण्यासाठी सांगू शकतील, किंवा मॅच जोड्या लावण्यासाठी सांगू शकतील, किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजेच काळानुसार आपल्याला घटनांचा क्रम लावण्यासाठी सांगतील. या ठिकाणी हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल आहे, म्हणजे कोणत्या प्रकारची कादंबरी नॉव्हल कधी पब्लिश झाली, अशा प्रकारचा क्रम, कोणता अगोदरचा काळ आहे कोणता नंतरचा काळ आहे हे आपल्याला विचारू शकतील. किंवा रिकाम्या जागा, फिल इन द ब्लँक्स, किंवा ट्रू ऑर फॉल्स, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप या 2 ॲक्टिव्हिटी असतील 4 मार्कासाठी. उत्तर प्रश्नपत्रिकेमधील किंवा ॲक्टिव्हिटी सीटमधील हा सर्वात सोपा प्रश्न असेल. त्यानंतर क्वेश्चन 5B मध्ये आपल्या पुस्तकामध्ये सेक्शन 4.2 मध्ये जे चॅप्टर आहे टू सर्व विथ लव यावर आधारित या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. या ठिकाणी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टाईप आन्सर लिहायचं आहे. ते 50 शब्दामध्येच आपल्याला लिहायचं आहे. आणि थीम, प्लॉट, कॅरेक्टर, सेटिंग, लँग्वेज यापैकी कोणत्याही 2 वर 2 ॲक्टिव्हिटी 4 मार्कासाठी आपल्याला लिहायच्या आहेत. क्वेश्चन 5C मध्ये आपल्या पुस्तकामधील सेक्शन 4.3 मध्ये जे चॅप्टर आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हे या कादंबरीमधील एक चॅप्टर घेतलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटी देखील वरील प्रमाणेच आहेत, फक्त फरक एवढा आहे क्वेश्चन 5B मध्ये जर थीम आणि प्लॉटवर ॲक्टिव्हिटी आपण केलेली असेल तर या ठिकाणी थीम आणि प्लॉटवर ॲक्टिव्हिटी असणार नाही, म्हणजेच कॅरेक्टर, सेटिंग, लँग्वेज यापैकी एकावर ॲक्टिव्हिटी असेल. तर क्वेश्चन 5D मध्ये आपल्या पुस्तकामधील सेक्शन 4.4 मध्ये जे चॅप्टर आहे द साइन ऑफ 4 या नावाची जी कादंबरी आहे त्यामधील एक चॅप्टर या ठिकाणी दिलेला आहे. त्यावर आधारित ॲक्टिव्हिटीज असतील आणि याची रचना देखील क्वेश्चन 5B मधील ॲक्टिव्हिटी प्रमाणेच असेल. या ठिकाणी देखील 50 शब्दामध्ये आपल्याला माहिती लिहायची आहे, परंतु वर जर थीम, प्लॉट किंवा कॅरेक्टरवर विचारला असेल तर या ठिकाणी त्या गोष्टीवर विचारणार नाहीत. मित्रो, ॲक्टिव्हिटी शीटची रचना पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की यामध्ये रायटिंग स्किलवर मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटीज आपल्याला करावायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 2B, 2C, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5 या सर्व प्रश्नामध्ये आपल्याला लेखन कौशल्य म्हणजेच लिहायचं आहे प्रत्यक्ष, आणि प्रत्यक्ष लिहिण्यासाठी आपल्याला इंग्रजी वाक्याची रचना माहीत असण्याची गरज आहे. इंग्रजी वाक्याच्या
सुरुवातीला कोणता घटक येतो, मध्ये कोणता घटक येतो, शेवटी कोणता येतो, हे सर्व आपल्याला आलं पाहिजे. आणि म्हणून इंग्लिश सेंटेन्स नावाची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे, त्यामध्ये जा. त्यामध्ये सध्या 4 व्हिडिओ आहेत, आणखी व्हिडिओ त्यामध्ये इंग्रजी वाक्याच्या रचनेच्या संदर्भात निश्चितच येतील. आणि पुन्हा पुन्हा हे व्हिडिओ पहा. त्याचबरोबर टेन्सेसचा वापर करण्याची गरज असते, पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करण्याची गरज असते, अपील रायटिंगमध्ये पॅसिव्ह व्हॉइसचा आपल्याला वापर करावा लागतो. या सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवा आणि असेच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.